श्री स्वामी समर्थ. कार्तिक अमावस्येच्या दिवशी पितरांना शांती मिळावी यासाठी काही खास महत्त्वाचे उपाय. या दिवशी नदीत स्नान करणे, अन्नदान, वस्त्रदान आणि दीपदान करणे शुभ मानले जाते. 2025 मध्ये कार्तिक अमावस्या 20 नोव्हेंबर 2025 रोजी आहे. पितरांसाठी सेवा आणि विधी. तर्पण आणि पिंडदान. पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी तर्पण आणि पिंडदान केले जाते. या दिवशी अन्नदान, वस्त्रदान आणि अन्य वस्तूचे दान करणे पुण्यदायी मानले जाते. हे दान महादान म्हणून ओळखले जाते. दिवे लावणे, दीपदान हे देखील शुभ मानले जाते आणि या दिवशी ते केले जाते. तसेच इतर महत्त्वाच्या गोष्टी या दिवशी केल्या जातात, जसे की लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते. या तिथीला दीपावली हा सण साजरा केला जातो. येत्या 20 नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे कार्तिक अमावस्या. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येत आहे. प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं देखील असते. कार्तिक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला विशेष महत्त्व दिले जाते, कारण हा संपूर्णच महिना अत्यंत शुभ मानला जातो. या महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूची सेवा उपासना केली जाते आणि म्हणून या अमावस्येला सुद्धा एक विशेष असं महत्त्व दिलं गेलं जातं. कार्तिक अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची आणि श्री गणेशाची पूजा केली जाते. या दिवशी केलेली पूजा आणि उपवास विशेष फलदायी मानला जातो. अशा या कार्तिक अमावस्येचा प्रारंभ हा बुधवारी सकाळी 9:43 होत आहे आणि या अमावस्येची समाप्ती 20 नोव्हेंबरला म्हणजे गुरुवारी दुपारी 12:16 होत आहे आणि म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला ही कार्तिक अमावस्या 20 नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी साजरी करायची आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या ही देखील खास मानली जाते. अशाच कार्तिक महिन्यातील अमावस्येला एक वेगळंच महत्त्व आहे. कार्तिक धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावावर येतात. त्यामुळे पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केलं जातं. त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन इतरांचा आशीर्वाद मिळतो. हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय एक प्रभावी उपाय पाहणार आहोत. या कार्तिक अमावस्येच्या दिवशी आपल्याला दही भाताचा हा एक उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने 100 पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होईल आणि फक्त 24 तासातच घरातील घडा, नजर, बाधा, दारिद्र्य, अडचणी, संकटे दूर होतील. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. असा अत्यंत प्रभावी उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा किंवा जय महालक्ष्मी असं नक्की लिहा. अमावस्या म्हटलं की बरेच लोक खूप घाबरतात की अमावस्या हा दिवस वाईट आहे, परंतु अमावस्या हा वाईट नाही. या दिवशी नकारात्मक शक्तीचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा जास्त असतो आणि म्हणून आपल्याला हा जो दिवस आहे तर हा वाईट वाटतो. परंतु खरं तर या दिवशी आपण आपल्या घरात असणारी नकारात्मक इडा, नजर, बाधा, दारिद्र्य, पितृदोष दूर करण्यासाठी काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात. या उपायांचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होते. तर हा उपाय आपल्याला आपल्या घरातील प्रखर पितृदोष हा दूर करण्यासाठी करायचा आहे. आता पितृदोष म्हणजे नक्की काय? तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कायद्याने अंतिम संस्कार केले गेले नाही किंवा त्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला तर त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबाला पितृदोषाचा सामना करावा लागतो. आणि पितृदोष हा फक्त एका पिढीचा लागत नाही, तर आपल्याला 3 पिढ्यांचा किंवा 7 पिढ्यांचा पितृदोष जो आहे तर तो लागत असतो. पितृदोष हा पिढ्या चालू असतो आणि यामुळे आपल्या घरामध्ये अनेक संकट, अडचणी येत असतात. जसे की बघा, अनेक उपाय करूनही एखाद्या व्यक्तीला संतानप्राप्ती जी आहे तर ती होत नाही किंवा जन्माला आलेली मुलं मंद, अपंग वगैरे असतात. नाहीतर मुलं जन्माला येताच ते मरण पावतात.
घरात किंवा कुटुंबात एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू होणे किंवा अपघात होणे, कुटुंबाला लहान सहान गोष्टीवरून वाद होणं, व्यसन किंवा चुकीच्या माणसाची संगत लागणं, तसेच पितृदोषामुळे व्यवसाय आणि नोकरीमध्ये सुद्धा आलेले नुकसान होते. उद्योग व्यवसाय चांगला चालत नाही, मनासारखी नोकरी मिळत नाही, तसेच घरात राहणाऱ्या लोकांमध्ये एखाद्या गोष्टीवरून सतत वादविवाद, कलह होतं, त्याला सुद्धा पितृदोष हा कारणीभूत असू शकतो. तसेच घरामध्ये सतत आजारपण असणे, आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जाणे, तसेच घरामध्ये लग्नाच्या वयाचे मुलं-मुली असताना, भरपूर शिकलेले असताना, परंतु त्यांचा विवाह योग हा जुळून येत नाही किंवा विवाह योग जुळून आला तरीही लग्नानंतर घटस्फोटापर्यंत गोष्टी जाऊन पोचतात, याला सुद्धा पितृदोष हा कारणीभूत असू शकतो. आणि जर तुमच्याही घरामध्ये यासारख्या अडचणी असेल आणि या अडचणीतून तुम्हाला मार्ग हवा असेल तर या कार्तिक अमावस्येला हा उपाय तुम्ही अवश्य करा. आता 2 दिवस ही अमावस्या असणार आहे, यामुळे हा उपाय देखील तुम्ही 2 दिवसामध्ये कधीही करू शकता. जसे की 19 नोव्हेंबर बुधवार आहे. बुधवारी या अमावस्येचा प्रारंभ सकाळी होणार आहे, यामुळे हा उपाय तुम्ही बुधवारच्या रात्री सुद्धा करू शकता. बुधवारी तुम्हाला हा उपाय करणे शक्य झाले नाही तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी रात्री हा उपाय केला तरीही चालेल. आता हा उपाय आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. जेव्हा तुमच्या घरातील सर्व सदस्यांचं जेवण होईल आणि जेव्हा सगळे झोपायला जातील तर त्या अगोदर तुम्हाला 10-15 मिनिटात हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी आपल्याला 1 वाटीभर भात शिजवायचा आहे. हा भात शिजवताना तांदूळ हा आपल्याला धुवून घ्यायचा नाहीत. यामध्ये कुठलाही प्रकारचं तेल, तूप किंवा मीठ हे टाकायचं नाही. आळणी आपल्याला भात शिजवायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात शिळा भात असेल किंवा तुमच्या जेवणामधला भात उरलेला असेल तर तो चुकूनही वापरायचा नाही आहे. एक चांगला आपल्याला वाटीभर भात हा शिजवायचा आहे. यानंतर हा भात तुम्हाला एका पत्रावळीवरती किंवा एखाद्या पुट्ट्यावरती काढून घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे एखादा द्रोण असेल तर त्या द्रोणमध्ये सुद्धा तुम्ही हा भात घेऊ शकता. या भातावरून आपल्याला 2 ते 3 चमचे दही घालायचं आहे आणि त्यावरती थोडेसे काळे तीळ आणि हळदी कुंकू टाकायचं आहे. यानंतर हा दही भात घेऊन आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. तुमच्या घराची दक्षिण दिशा कोणती आहे तिथे तुम्हाला पाहायचं आहे आणि 1 ग्लास भरून पाणी देखील तुम्हाला घ्यायचं आहे आणि दक्षिण दिशेला हा वाटीभर दही भात आणि 1 ग्लास पाणी भरून पाणी तुम्हाला ठेवायचं आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या पितरांचं नामस्मरण करायचं आहे. पितरांचे तुम्हाला नाव माहीत नसेल त्यांची नावे घ्यायची आहे. पितरांचं नाव तुम्हाला माहीत नसेल तर ओम पितृदेवताय नमः असं म्हणायचं आहे. तुमचं काही चुकलं असेल तरी क्षमा याचना करायची आहे. यापुढे आम्ही तुमची सेवा करू, आम्ही तुम्हाला विसरणार नाही अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांची या दक्षिण दिशेला पितराचे नामस्मरण करून दर्शन करायचं आहे आणि यानंतर हा भात तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक भिंतीवर तुम्हाला तो टच करायचा आहे. टच केल्यानंतर आपल्याला घरामध्ये जर लहान मुलं असेल, हट्टीपणा करत असेल, चिडचिडेपणा करत असेल, तर सांगितलेलं ऐकत नसेल, वाईट व्यसनी मुलं गेलेले असेल, लग्न-विवाह योग यांचा जुळून येत नसेल किंवा घरातल्या पती-पत्नीची प्रगती होत नसेल, व्यवसाय चांगला चालत नसेल, यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला हा दही भात उतरवून घ्यायचा आहे. घरात आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा उतरून घ्यायचा आहे. घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा 7 वेळा तुम्हाला वरपासून ते खालपर्यंत 7 वेळा उतरून घ्यायचा आहे आणि यानंतर हा दही भात आपल्याला आपल्या घरात अंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे. रात्रीच्या वेळी अंघोळीच्या बाथरूममध्ये कुणीही वापरत नाही तर तिथे जिथे कुठे जागा असेल तिथे हा आपल्याला दही भात रात्रभर आपल्या घरातच ठेवायचा आहे. जर तुमच्या अंघोळीच्या बाथरूम आणि टॉयलेट हे एकत्र असेल तर खिडकीमध्ये किंवा एखाद्या भांडं तुम्ही पालथं घालून त्यावर हा दही भात
ठेवू शकता. रात्रभर हा दहीभात तसाच ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातल्या एखाद्या सदस्याने लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर तो दहीभात आणि ते पाणी जे आहे तर ते घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे. बाहेर गेल्यानंतर ते पाणी तुम्हाला बाहेर फेकायचं आहे आणि तो दहीभात हा तुमच्या घराच्या अंगणात किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. तिथे येणारे कुत्रे किंवा कावळे पक्षी येऊन तो दहीभात खाऊन जातील. यानंतर तुम्हाला सरळ घरी यायचं आहे आणि अंघोळ करून जी काही तुमची कामे असेल ती तुम्हाला करायची आहे. उपाय करत असताना एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. घरातील जो पण व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने हा उपाय करत असताना कुणाशीही बोलायचं नाही. जेव्हा दहीभात हा तुम्ही दुसऱ्या दिवशी घराच्या बाहेर ठेवणार आहे त्यावेळीसुद्धा कुणाशी बोलायचं नाही. मागे फिरून पाहायचं नाही. सरळ तुम्हाला घरी येऊन अंघोळीला जायचं आहे. तर असा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करा. हा उपाय केल्याने किती प्रखर पितृदोष हा तुमचा नष्ट होईल. तुमच्यावरती पितृ प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील. घरातील सर्व अडचणी, दोष, इडापिडा, नजरबाधा ही कायमची दूर होईल. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही पितृदोष दूर करण्यासाठी गरुड पुराणाचे सुद्धा पठण करा. गरुड पुराणाचे पठण केले तर पितरांच्या आत्म्याला खूप शांती मिळते. तसेच भगवान विष्णूच्या कृपेने मोक्षप्राप्ती होते. तसेच या कार्तिक अमावस्येच्या दिवशी गायीची सेवा करून तुळशीची पूजा करावी. गायीची पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते. तुळशीच्या कृपेने अनेक संकट दूर होतात. कुटुंबात धन, सुख आणि समृद्धी येते. तर असे हे उपाय तुम्हाला करायचे आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ.